Ika Thunderhawks, all 11 team players. मॅच नंबर 2 आपण पाहतोय जी सुरू झालेली आहे. करुतमान आणि त्यांच्या विरोधात द हॉक्स. दोन टीम मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू अडवला गेलाय. चेतन काळे आणि सुमित आनेराव हे दोन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आलेत गरुत्मानसाठी. सलामीचे दोन फलंदाज आणि गोलंदाजी मार्गवरती सैल चांगली गोलंदाजी करतायत. एक चेंडू खूप चांगला टाकला. पहिला निर्धाव गेला तर नंतर एक सिंगल आली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने वेगाने गेला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. गरुत्मान आणि त्यांच्या विरोधात द हॉक्स टीम कडे जर आपण पाहिलं भरपूर सपोर्ट आहे आज. प्रेक्षक आणि त्यांच्या सपोर्टरची भरपूर गर्दी. समोरच्या दिशेला फटका खेळा. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द बॉल. विकेट. सुमित यांना जावं लागेल. महत्वपूर्ण विकेट. विकेट आली आणि विकेट महत्वपूर्ण विकेट आली मित्रांनो. अक्षय आले नवीन फलंदाज. हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला तिथे क्षेत्ररक्षक. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. केवळ एक सिंगलनं आपलं खातं गोललंय अक्षयनं. 2 धावा धावफलकावरती. 2 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. बॅक टू द बॉलर खेळलेला हा स्ट्रोक. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला मात्र तिथे धाव मिळाली ती एक. एका धावेनं आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे सरसवलंय ते 3 धावेवरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गरुत्मान आणि त्यांच्या विरोधात द हॉक्स हे दोन संघ आपण पाहतोय एकमेकाच्या विरोधात. तसंच फलंदाजी करणारा संघ गरुत्मान या संघाला देखील भरपूर सपोर्ट आहे. म्हणजे दोन्ही संघ जर आपण पाहिले तुल्यबळ आहेत. त्यांचे समर्थक देखील मोठ्या ताकदीने इथे उभे आहेत. कोण जिंकणार हा सामना सर्वांची बारीक नजर आहे. वेगात फटका खेळलाय. चेतनच्या बॅट मधून क्लासिकल चौकार. 4 रन. खणखणीत चौकार. कधी गरुत्मानच्या डगआउट मधून आवाज येतोय तर कधी द हॉक्सच्या डगआउट मध्ये. प्रत्येक चौकार प्रत्येक धावेवरती गरुत्मानचा डगआउट इथे आवाज करतोय. मात्र प्रत्येक डॉट चेंडूवरती द हॉक्स चुरशीचा सामना होणार. वेगात बॅट फिरवली गेली होती चेतन काळे यांच्या माध्यमातून. डॉट चेंडू. इथे जर आपण पाहिलं व्हाईट बॉल बरोबर 8 धावा धाव फलकावरती. 8 रन्स. नो बॉल. फेकला हा चेंडू अक्षरशः चक केला गेलाय आणि त्यामुळे नो चेंडू इथे दिला गेलाय. 9 धावा इथे धाव फलकावरती. परेडची संधी चेतन यांना. चेतन काळी. मोठा फटका. तिथे जर पाहिलं गेलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
चौकाराबरोबर 13 धावा फलकावरती लागले गेलेत. हलक्या हातानं शेवटच्या क्षणी एका हातानं फटका खेळला चेतन यांनी आणि धाव तिथे मिळणार नाही. सन्मान दिलाय त्या चेंडूला. मागे सरसावत परफेक्ट मिडल ऑफ द बैट, भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं और चेतन काली बैट से जो आए उसे छक्का सिक्सर कहते. 6 रन. वाह भाई वाह. आणि एकच गदारोळ चालू झाला मित्रांनो. सीके चेतन काळे चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. 19 धावा. खराब चेंडू, वाईट चेंडू. 20 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू आहे प्रशांत यांच्या षटकातला. काय होईल या शेवटच्या चेंडूवरती पाहायचंय. मोठा फटका खेळला गेलाय तिथे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या क्षेत्रात धाव घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी चेतन पोहोचलेत. असं वाटलं होतं की चेतन अडचणीत नक्कीच सापडू शकतील, मात्र क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं फेकी थोडीशी लेट होते आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गुरुत्मान 21 वरती 1 आफ्टर 2 overs 21 for 1. गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. संतोष आलेत. नो बॉल. पहिल्या चेंडूवरती नो बॉल आणि त्याच्यावरती हा स्ट्रोक. गगनचुंबी षटकार. 6 रन चेतन यांच्या बॅटमधून. थँक्यू. क्रिसलिस एंटरप्रोफोरम रूफटॉपला हा चेंडू लागला गेलाय आणि यस बारीक नजर आहे पंचांची आणि त्यांनी कळवलंय चौकार. नो बॉल आणि त्याच्यावरती हा गगनचुंबी षटकार. पुढचा चेंडू. हळूवार पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. 6 रन चेतन काळे याच्या बॅटमधून. वाह भाई वाह. वाईट बॉल. 39 धावा फलकावरती. क्रिसलिस फोरम आयोजित क्रिसलिस एसएमई लीग जगातील सर्वाधिक मोठी बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आणि या टुर्नामेंट मध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय चेतन काळे. काय बॅटिंग करतोय. 13 चेंडू खेळलेत आणि 33 धावा त्यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 3 चौकार 3 षटकाराच्या मदतीने. गरुत्मानचा खेबा, टाळ्या शिट्ट्यांचा गजर आणि पुन्हा एकदा वाह लाजवाब स्ट्रोक. षटकार. 6 रन. थैंक यू डीजे. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, जमीन नहीं है मेरी मंजिल, अभी तो पूरा आसमान बाकी है. पुन्हा एकदा मोठा फटका. वेगात फटका खेळलाय. धावाची संधी आणि इथे पहा फेकी थोडीशी उशिरा आली. डॉट चेंडू आणि इथे पाहायला गेलं तर 46 धावा फलकावरती. 3रं षटक इथे प्रगतीपथावर. चेतन काळे अप्रतिम फलंदाजी करतायत. मोठा फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकार. 6 धावा. 6 रन. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. स्पर्धेतली पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का मित्रांनो. खराब चेंडू. वाईड. पहा काही वेळापूर्वी ते शांतता होती, मात्र ती शांतता कशाची होती. वादळ येण्यापूर्वीची शांतता होती आणि वादळ आले मैदानाच्या आतमध्ये. चेतन काळे नावाचा मोठा फटका. इथे क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडू शकणार नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 रन. थँक्यू. आफ्टर 3 overs लॉस ऑफ 1 गुरुत्मान स्कोर इज 57. 57 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटकानंतर. चेतन काळे नुसते आले नाही तर धावेंचा पाऊस घेऊन आलेत.
त्यांच्या जोडीला आहे अक्षय. केवळ एक चेंडू खेळलेत आणि फक्त एक धाव त्यांनी केलेली आहे. हलक्या हातानं पॉइंटच्या दिशेला त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. चेतनला स्ट्राईक एंड वरती आणलेला आहे. शेवटचा आपण जर पाहिलं, शेवटची एक धाव पाहिजे त्यांना अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. होईल का पाहायचं आहे. हलक्या हातानं इथे पहा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. डॉट चेंडू, दबाव कोळशाच्या खालीत हिरा दबावाखालीच तयार होतो आणि दबावात जो खेळतो ना तो खरा हिरा मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावरती. पाहायचे काय होईल. पुढे सरसावत स्टाईल मध्ये आपला अर्धशतक पूर्ण करतोय. नाम तो सुनाय होगा चेतन काळे. एकदा बॅट उंचावी लागेल. या स्पर्धेतला पहिला अर्धशतक चेतन काळे याच्या नावावरती. कमियाबी मुझमें खामियाबी मुझमें, ढूंढने वाले ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमें. अप्रतिम फलंदाजी. मोठा फटका खेळला गेलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक सिंगल, एका सिंगल बरोबर 63 धावा धाव फलकावरती. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीचे 2 षटक द हॉक्सच्या बाजूने होते, मात्र दुसरे 2 षटक गरुत्मानच्या नावानं. यावेळेस अक्षय देखील थांबले नाही. 6 धावा षटकार. Choosing your battles, pick yourself up and dust yourself off and back in the saddle. Thank you. You're on the front line. चेतन काळे शेर आहेत तर अक्षय बब्बर शेर. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा सिक्सर. You got it षटकार. all, believe it. When you forget up, oh, oh, and if you forget up, eh, eh. Samina, mina, sangalewa, 'cause this is Africa. Samina, mina, eh, eh. Waka, waka, eh, eh. Samina, mina, sangalewa. This time for Thank you. Africa. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावा, 75 रन्स. भाई बहुत धुलाई हो गई यहाँ पर आज चेतन काले और अक्षय के माध्यम से. मतलब जो ग्राउंड 3 दिन से रन का प्यासा था, रन का भूखा था, आज वहाँ पर रनों की बारिश हो रही है. 4 ओवर के बाद 75 पर 1. आप देख रहे हैं विश्व की सबसे बड़ी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिसलिस एंटरप्रेन्योर फोरम आयोजित क्रिसलिस एसएमई प्रीमियर लीग powered by Relation Realtek Private Limited, accelerating the growth, an ISO certified company. आगे बढ़कर खिला, गैप में गेंद, खिलाड़ी रुका नहीं पाएंगे उस गेंद को, रोक नहीं पाएंगे उस गेंद को. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. सामने की तरफ खेला, रूफ टॉप पर ये गेंद जाके लगी. केवल 1 रन और 1 रन के साथ स्ट्राइक पर आते हुए चेतन. फिर से एक बार 1 रन के साथ रन संख्या हो चुकी है 80 रन स्कोर कार्ड के ऊपर. अक्षय फुल टॉस गेंद, गैप में गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. रनों की बरसात हो रही है. चढ़ में डाली हुई गेंद सामने की तरफ, खिलाड़ी के हाथों में से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. बहुत ही बड़ी रन संख्या दोस्तों, 88 रन. अभी भी 2 ओवर शेष है. 88 रन स्कोर कार्ड के ऊपर. देखेंगे गेंदबाजी के लिए किसको आमंत्रित किया जा रहा है. गणेश जी इनको आमंत्रित किया गया है. 59 पर खेल रहे. क्या इस टूर्नामेंट का पहला शतक देखने को मिलेगा. 59 पर खेल रहे चेतन काले और 22 पर खेल रहे अक्षय. लेकिन इन बल्लेबाजों को रोकना होगा. अभी भी मैच हाथ से गया नहीं है द हॉक्स के. यहाँ पे अगर विकेट आएंगे
तो कम रन संख्या पर यहाँ पर रोकने में कामयाब हो गए इस टीम को। कमबैक करना होगा हॉक्स की टीम को। यहाँ पर देखिए धीमी गति की गेंद, समझ ही नहीं पाए, गुगली थी, ललचाया बल्लेबाज को। और देखा जाए तो यहाँ पर 88 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। यहाँ पर सामने की तरफ खेला, खिलाड़ी मौजूद, इस बार गेंद को फील्ड कर दिया। केवल 1 रन, 1 रन के साथ 89 माफ कीजिएगा 89 रन ऑन द स्कोर कार्ड। गणेश गायकवाड़ आ गए गेंदबाजी मार्ग पर। नब्बे रन स्कोर कार्ड के ऊपर। सामने की तरफ खेला, खिलाड़ी मौजूद लेकिन गेंद से दूर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। रफू चक्कर होते हुए 4 रन के लिए 95 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद गणेश जी इनकी बेहतरीन गेंद, यहाँ पर केवल 1 रन मिलता हुआ। अक्षय इनके बारे में देखा जाए तो बहुत तेज बैट घुमाते हैं भाई। अगर कोई बीच में आ गया ना तो उसकी कुछ खैर नहीं, बहुत तेज बैट घुमाते हैं ये। 96 रन्स आफ्टर 6 ओवर्स। गरुत्मान बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए ये टीम द हॉक्स को कमबैक करना होगा। कवर ड्राइव करने का प्रयास, लेकिन बॉटम एज लगते हुए लेग साइड की दिशा भी यहाँ पर गेंद चली गई। केवल 1 रन, 97 रन्स। सातवां ओवर प्रगति पथ पर। यहाँ पर खराब गेंद। चेतन काले आए, उनके बैट से अब तक 5 छक्के और 4 चौकों की बरसात हो गई दोस्तों। शरीर में डाली हुई गेंद और केवल 1 रन। 1 रन के साथ रन संख्या 99 रन्स। इस टूर्नामेंट की सबसे बड़ी रन संख्या अब तक द हॉक्स के बनाम गुरुत्मान ने बनाई है। और इसी के साथ 100 रन पूरे। इस टूर्नामेंट का पहला 100, तीसरा 100, आज के दिन का पहला 100 देखा जाए तो। और बीमर और यहाँ पर गेंदबाज को वार्निंग भी देंगे, नो बॉल की। बॉडी लाइन बीमर थी और ये गेंद तेज थी भाई। फ्रीड का इशारा करते हुए अंपायर। केवल 3 गेंद यहाँ पर बची है। चेतन काले भाई, इस खिलाड़ी ने प्रभावित किया है आज, अच्छी बल्लेबाजी की है, आखिर तक अपनी टीम को संभाला। अक्षय भी कम नहीं है, अक्षय के बैट से भी 2 छक्के और 3 चौके आए दोस्तों। यहाँ पर देखिए बेहतरीन स्ट्रोक था, कैच लेने का प्रयास था वहां पर, लेकिन खिलाड़ी का अच्छा प्रयास, कैच लपक नहीं पाए, लेकिन 3 रन बचा अपने टीम के लिए। द हॉक्स के खेमे में बहुत ही शांतता यहाँ पर देखने को मिल रही है। रन लेने का प्रयास और देखिए अंत में जाना होगा। आखिरी गेंद थी, इस पे रन लेने का प्रयास और चेतन काले, इनको जाना होगा विकेट आते हुई।
बढ़िया मैच, बड़ा टारगेट जो खड़ा किया और वह बड़ा टारगेट का पीछा करने के लिए प्रारंभिक जोड़ी सलामी वीर बैटर मैदान के अंदर। पहला ओवर लेकर गेंदबाज फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर पहला गेंद लेकर, बढ़िया गेंद, गति परिवर्तन करते हुए स्लोवर वन गेंद डाली। बैटर को समझ नहीं आया, पहला गेंद बिंदी आती हुई, पहली गेंद डॉट बॉल। CSL प्रीमियर लीग 2026 इस बार उठाकर खेलने का प्रयास था, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद को ढकेल दिया, सिर्फ एक रन के साथ अपना और टीम का खाता खोलते हुए बैटर। बड़ा टारगेट है, 104 रनों का पीछा करना है, तो सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है, बड़े स्ट्रोक आने का जरूरी है। दोनों बैटर देखना पड़ेगा कैसे हो। इस बार फिर से एक बार उठाकर खेलेगा प्रयास, बढ़िया फील्डिंग, टीम के लिए कुछ रन जरूर बचाए। बिंदी गेंद आती हुई, पहला ओवर प्रगति पथ पर जारी है। गेंदबाज दीपक, इस बार पहला विकेट का पतन, अक्षय को जाना होगा वापस। सस्ते में लिपटे आकाश, टीम को लगता हुआ पहला झटका। क्रिसलेस SMA लीग 2026 का इतरार, इस बार उठाकर खेला, गेंद को सीधा भेजा, सीमा रेखा के बाहर आते ही गेंद को छह होने के लिए भेजते हुए बैटर्स। इस बार वापसी करते हुए गेंदबाज, बीती गेंद आती हुई, पहला ओवर का खेल खत्म हो चुका है। पहले ओवर के बाद टीम का स्कोर देखे तो एक विकेट का पतन, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 36 गेंदें और जीतने के लिए 97 रनों की जरूरत। टारगेट बड़ा है, मुश्किल नहीं है, प्रयास तो करना ही पड़ेगा, प्रयास जारी रखना पड़ेगा। दूसरा ओवर लेकर अक्षय, सबकी निगाह अक्षय के बैटिंग पर है। इस बार बढ़िया स्ट्रोक, 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे जा पहुंचा है, 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। बड़े टूर्नामेंट, वर्ल्ड का सबसे बड़ा बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट जो मैदान के अंदर आज का दिन का दूसरा मुकाबला, दो टीमों के बीच चल रहा है, बड़ा ही मुकाबला है। इस बार फिर एक बार नो बॉल, नो बॉल, थ्रो गेंद डाली हुई, नो बॉल, और नो बॉल के जरिए स्कोर कार्ड आगे जा पहुंचा। परत एकदा चेंडू खराब, फाईट बॉल, प्रेशर, दबाव आणि दडपण आता गोलंदाजावरती जाणू लागलेला आहे। फ्री कंटिन्यू असेल, समोरच्या बाजूने गोलंदाज होई। यावेळेचा चेंडू होता, परत एकदा उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली आहे आणि एका धाव सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड मध्ये वाढ। धावपलकावरती आकडे बदलतायत, 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। दोन दिग्गज संघांचा सामना, एक मोठं टार्गेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय, सिंगल डबल कामकाज होणार नाही। यावेळेचा चेंडू सर बॅटने खेळला, वा, तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम, टीम साठी कमीत कमी 3 धावा तर तिथे नक्कीच वाचवलेल्या आहेत। धबलकावरती आकडे बदलतील, 12 धावा, 12 या आकड्यावरती स्कोर कार्ड। यावेळेचा चेंडू दर्जेदार पाहायला मिळाला आहे। खर तर बॅटरने चेंडू चेस केला आणि तेच पंचांनी पाहिलं, ओळखलं आणि तिथे मात्र एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईड बॉल, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। धावपलकावरती 13 धावा आहेत, मागचं समीकरण बदललंय, 32 चेंडू आणि 91 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे। परत एकदा वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलेला आहे। 13 धावा धावपलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात।
ओहो थोड़े से लेट झाले. डॉट बॉल हिल. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. कुल 13 रन बन चुके हैं. आने वाले 30 गेंदों में जीतने के लिए चाहिए 91 रन. 91 रनों की जरूरत है. 30 गेंदें अभी भी बची हुई है. आता थांबून चालणार नाही. खरं तर दोन्ही फलंदाजांना हात खोलावे लागतील. सिंगल डबलने कामकाज होणार नाही. धबल कवरती आकडे स्थिर आहेत. CSL प्रीमियर लीग 2026 यावेळेचा चेंडू आणि तिथे चकवा दिला बॅटरला. पंचांनी अपील उचलून धरले आणि विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज जातोय माघारी. विकेट. Venga, baby. La parada de tetas. धपलकावरती आकडे बदलतील. स्कोर कार्ड स्थिर आहेत. विकेट आले मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या ओव्हरला झालेली सुरुवात आणि अक्षय बाद झाले तर त्यांच्या जागेवरती आदित्य नवीन फलंदाज डावकर आताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल. बऱ्याच उशिरानं आकडे बदलत आहेत. आकडे वाढलेत. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय. 14 धावा धबलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅचात थोडीशी दूर चाललेल्या बॅटिंग टीमपासनं एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. याही वेळेचा चेंडू होता. परत एकदा चेंडू खेळून काढला गेलाय. अप्रतिम शतरक्षण. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बिंदी गेंद आती हुई. बढ़िया लाइन और लेंथ पर गेंदबाज. फिर से एक बार विलास अपनी गेंदबाजी के मोर्चे पर अच्छी लाइन लेंथ अच्छे टप्पे पे गेंदबाजी कर रहे. चांगला टप्पा खरं तर गोलंदाजाने ठेवलेला आहे. यावेळेचा चेंडू होता. फुल टॉस त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे बॅटर धाबाच्या स्वरूपामध्ये विकेट. आणखीन एक फलंदाज परतीच्या मार्गाला. विकेट. गोलंदाज परत एकदा सज्ज होतात. यावेळेसचा चेंडू होता. परत एकदा उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव येईल. आदित्य आणि दुसऱ्या बाजूला आता नवीन फलंदाज जर पाहायला गेलं ना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संतोष या जोडीला आता मैदानाच्या आतमध्ये कामकाज करावं लागणार आहे. गोलंदाज परत एकदा सज्ज होतात. हो दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. क्रिसलिस प्रीमियर लीग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय बॉक्स क्रिकेट मधली खरं तर जगामधली सर्वात मोठी टुर्नामेंट बॉक्स क्रिकेट स्पर्धा म्हणून जी मात्र पाहतोय. 15 धावा डबल कवरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 5च्या सरासरीनं धावा बनवल्यात त्या 15. 24 चेंडू आणि 89 धाव संख्येची गरज. आने वाली 24 गेंदे और जीतने के लिए 89 रनों की जरूरत है. यावेळेचा चेंडू नो बॉल. बीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आदित्य यांच्यासाठी खरं तर तोप आहे. फ्री हिटची संधी आहे. फ्री हिटचा फायदा उठवला जाणार का हे मात्र पाहायचं आहे. गोलंदाज परत एकदा सज्ज होत आहेत. फुल टॉस आणि त्यावरती आक्रमण. आदित्यांच्या बॅटबंद चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय 6 धावा. आदित्यची बॅट बोलू लागली आहे. यावेळेचा चेंडू तास पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल. वेगवान एक धाव. एका धावसंख्येनं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा वाढ.
पुन्हा बदल पाहायला मिळत आहेत आणि स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलेला आहे. डबल कवरती आकडे बदलतील. 24 धावा डबल कवरती आहेत. आने वाले 22 गेंदे और जीतने के लिए 80 रनों की जरूरत अभी भी है. इस बार बढ़िया गेंद, बिंदी गेंद आती हुई, संतोष को समझ ही नहीं आई. फिर एक बार बिंदी गेंद. 21 गेंदे और बचे और जीतने के लिए 80 रनों की जरूरत. प्रयास तो करना ही पड़ेगा, प्रयास तो जारी रखना पड़ेगा, प्रयत्न करावे लागतील. परत एकदा स्लोवर वन चेंडू संतोष यांच्यासाठी डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 20 चेंडू आणि 80 ची गरज आहे. समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. विकेट आली आहे. संतोष देखील माघारी. विकेट. गेंदबाज भी वापसी करते हुए इस बार लाइन और लेंथ से भटक चुके, दिशा से भटके. अतिरिक्त के स्वरूप पे आता हुआ एक रन. वाइड के जरिए एक सिंगल. दो टीमों के बीच चल रहा है बढ़िया मुकाबला. इस बार आगे रखी हुई गेंद थी, फुलर लेंथ की गेंद थी. क्रॉस बैटर खेलने का प्रयास था. बैट और बॉल का कोई संपर्क नहीं. सीधी गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में आती हुई. फिर एक बार बीती गेंद. 4 ओवर का खेल खत्म हो चुका है. 24 रन स्कोर कार्ड के ऊपर. 25 रन बन चुके. 18 गेंदे और जीतने के लिए 79 रनों की जरूरत. थोड़ा स्पीड अप करिए, थोड़ा जल्दी करिए. ज्यादा से ज्यादा टाइम टीम मीटिंग ना ले. खरं तर जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, विनंती आहे. 25 धावा डबल कवरती लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 5 ला झालेली सुरुवात. यावेळेचा चुडाई पुन्हा एकदा खेळून काढलाय. तिथे कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती विलास यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. संघाच्या वतीनं 5वं तर स्वतःच्या कोट्यामधलं दुसरं षटक घेऊन विलास दाखल झालेले आहेत. दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पंचाकडे अपील तर मोठं केलं होतं, परंतु अपील फेटाळलेलं आहे. क्रिसलेस एसएमए लीग 2026 वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट्स. जगामधली सर्वात मोठी बॉक्स क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडू थेट स्टँडवरती आणि विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमला बसलेला महत्वाचा 5वा धक्का. विकेट. टीम को लगता हुआ 5वां झटका. नए बल्लेबाज नए बैटर मैदान के अंदर. इस बार फिर एक बार बड़ी आई गेंद. बैटर को समझ में नहीं आई और गेंद सीधी जाके टकराई विकेटों पर और एक विकेट आता हुआ. छह विकेट गिर चुके. आने वाले 13 गेंदों में चाहिए 79 रन. टारगेट अभी बहुत मुश्किल लग रहा है बैटिंग टीम के लिए. इस बार फिर एक बार दिशा से भटके. वाइट बॉल.
CSL प्रीमियर लीग 2026 का ये थरार, ये क्रिकेट का बढ़िया टूर्नामेंट। सीधे बल्ले से खेला, कोई रन नहीं, फिर एक बार बिंदी गेंद। 5 ओवर का खेल खत्म हो चुका है। 6 विकेटों के नुकसान पर बैटिंग टीम जा पहुंची है सिर्फ 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 12 गेंदे जीतने के लिए 78 रनों की जरूरत। 12 गेंदों में जीतने के लिए 78 रन चाहिए। 12 चेंडू आणि विजयासाठी 78 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये। आदित्य एका बाजूला उभा आहे, जिच्या बॅटमध्ये काही मोठे स्ट्रोक जरूर आलेत। एक धाव या चेंडूवरती देखील घेतली आणि एका धावसंख्येनं स्कोर कार्ड वाढलंय। धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचतीये। धपल कबरते आकडे बदलत आहेत। 27 धावा, खरं तर मोठं टार्गेट उभं राहिलं होतं। बॅटिंग टीम दबाव प्रेशर दडपण नाही झेलू शकली आणि तुम्ही पाहताय की आता संघ 6 विकेट गमावतोय। 27 धावा धपल कबरते आहेत। यावेळीचा चेंडू सर्व बॅटने चेंडू खेळलाय। एकच धाव याही चेंडूवरती आली। एका धावासंख्येनं स्कोर कार्ड वाढलंय। धावासंख्या एकनं वाढते, स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय। डबल कवरती आकडे बदलत आहेत। 28 धावा डबल कवरती पाहायला मिळत आहेत। 6 विकेट गमावल्यात, 28 धावा डबल कवरती आहेत। CSL प्रीमियर लीगचा थरार आहे। क्रिसलेस SMA लीग, वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट आणि ही इथं विकेट बॅटरला परतावं लागेल। मोठा धक्का, टीम इथे मात्र ऑल आउट झालेली आहे। टीम ऑल आउट। थँक यू। झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब विन्सर ग्रुप आयोजित मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देत आहोत। गोल्डन स्पॉन्सर बाय मालपानी ब्रेकर्स। मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब Man of Chetan the match Kale. award goes to Chetan Kale. Come on, Team Unity. कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। ओ कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। लड़ती पतंगों में, भिड़ती उमंगों में, खेलों के मेलों में, पल खाती रेलों में, गन्नों के मीठे में, खद्दर में छींटे में, ढूंढो तो मिल जाओगे तपता वो गीतों में। रंग है समाज निखरे और खुल के आज बिखरे, मन जाए ऐसी होली
रग रग मचल के बोली टस है ना मस है जी जिद है तो जिद है जी घिसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हाँ कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया 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 थैंक यू मैन ऑफ द मैच अवार्ड चेतन काळे बढ़िया आहे ऑलराउंडर प्रदर्शन चेतन काळे यांना आपण सन्मानित करतोय विन्सर ग्रुप आयोजित मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोल्ड स्पॉन्सर मालपानी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देत आहोत चेतन यांना अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे